ताण येत नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. याचं कारण काय असेल हो? जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यासोबत जी एक गोष्ट असते ती म्हणजे ताण असतं आपल्यासोबत. म्हणजे लहान मुलाला जर आपल्याला आईला हाक म्हणायचं असेल किंवा लहान मुलाचं जर तुम्ही बघितलं असेल, जन्मलेल्या मुलाचं बघितलं असेल, साधारणपणे एक 3 महिन्याच्या मुलापर्यंत मुलाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, चाइल्ड सायकोलॉजीमध्ये, तर तुम्हाला असं लक्षात येतं की ते मूल अस्वस्थ व्हायला लागतं. आपली जर आई आसपास नसेल तर ते रडायला लागतं, अस्वस्थ व्हायला लागतं. याचं कारण काय तर ताण आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या सोबत एक गोष्ट असते ती म्हणजे ताण आहे. आणि त्या ताणाचा वापर कसा करतो आपण याच्यावर त्याचं व्यवस्थापन अवलंबून आहे. तर ताण म्हणजे काय? तर ताण हा नकारात्मकच असतो का? तर ताण म्हणजे काय तर अप्रिय अनुभव आहेत आपल्या जीवनामध्ये. जे जे अप्रिय अनुभव आहेत ज्याच्यामुळे आपल्याला अस्वस्थता वाटते, वैफल्य येतं किंवा बऱ्याच वेळेला दडपण येतं. म्हणजे मगाशी जे मी माझं स्वतःचं उदाहरण दिलं होतं, माझ्यासमोर दडपण आलं होतं की आता मी काय सांगणार, काय मी सांगत असलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे. जे विद्यार्थी बसले होते, जे माझे वर्गमित्र बसले होते, शिक्षक बसले होते, हे दडपण आहे. किंवा बरेच वेळेला वैफल्य असतं. त्यानंतर किंवा बरेच वेळेला काही लोकांना कंटाळवाणे वाटत असतं. आता अलीकडं आपण पाहिलं असेल की ऑनलाईन शिक्षणामुळं एक प्रकारचं एक तेचपणा लोकांमध्ये येऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे काही लोकांना ताण येतो किंवा नवीन काय सांगायचं किंवा कशा पद्धतीनं प्रेझेंट करायचं याचंही त्यांना टेन्शन आलेलं असतं, ताण आलेला असतो. त्यानंतर बरेच वेळेला आपण बघतो की एखादी नवीन गोष्ट हाताळत असताना म्हणजे तुम्ही असं अनुभवलं असेल किंवा पेपरले वाचलं असेल 5-7 वर्षापूर्वी की एक अशी बँकेच्या फील्ड मधली गोष्ट आहे की लोकांनी व्हीआरएस घ्यायला लागले. व्हीआरएस का घेऊ लागले? तर ज्यावेळी आपण त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर असं लक्षात आलं की जे काही नवीन सिस्टीम बँकेमध्ये येऊ घातले होते, टेक्नॉलॉजी म्हणजे सगळं जे काही होतं लिखापडे म्हणजे जे काही पुस्तक किंवा एखादं रजिस्टर ऐवजी तिथं कम्प्युटर आलं होतं आणि कम्प्युटरवरती सगळ्या गोष्टी होणार होत्या आणि त्याला त्यांना सामोरे जाता येत नव्हतं. ती गोष्ट हाताळता येत नव्हती. म्हणून त्याचं टेन्शन त्यांना आलं होतं, त्याचं स्ट्रेस आलं होतं. म्हणून अनेक लोकांनी व्हीआरएस चॅलेंज म्हणून ते स्वीकारतात आणि त्याच्यावर ओव्हरकम करतात. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे एचओडी आहेत. कधी नाव ऐकलं असेल आपण, प्रोफेसर डॉक्टर भरत नाईक, शिवाजी विद्यापीठाचे बीओए चेअरमन आहेत मानसशास्त्राचे. तर ते वयाच्या 58व्या वर्षी आमच्यापेक्षाही चांगलं कम्प्युटर चालवतात. म्हणजे त्यांनी ते अडॅप्ट केलं, म्हणजे ताणावरती स्वार झाले आणि त्यांनी त्याच्यावर मात केली आणि ताणाचं व्यवस्थापन केलं. अशाही गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसून येतील. काही गोष्टी ह्या नियंत्रणाच्या पलीकडच्या असतात. म्हणजे एखादी गोष्ट आपण जसं की आपण पैशाच्या बाबतीत असेल किंवा एखादी अशी गोष्ट आहे जिथं आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे लक्षात ठेवा की आपण ताण का येतो? तर ते आपण स्वीकारल्यामुळे येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ताण येण्यापाठी म्हणजे बरेचसे कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आपण स्वीकारल्यामुळे येतं ते. जर आपण स्वीकारच केला ना तर ताण येऊ शकणार नाही. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नियंत्रणाच्या नसतात. तिथं आपण सोडून दिलं पाहिजे. त्या गोष्टीचा विचार सुद्धा केला नाही पाहिजे. जे ताण येण्यापाठी आणखी एक गोष्ट आहे की आपण त्या गोष्टीचा म्हणजे आपल्या नियंत्रणात नसली तरी सुद्धा आपण त्याचा विचार करत राहतो. अनेक वेळा विचार करायला लागतो. नियंत्रणाच्या पलीकडे म्हणजे आपल्या नियंत्रणात नसल्यामुळं त्याचा विचार इतका केला जातो की त्याच्यामुळे सुद्धा ताण यायला लागतो. काय लोकांना कुठल्याही गोष्टीचा ताण येतो. म्हणजे एखादी वस्तू असली काय आणि नसली काही याचाही ताण येतो. काही लोकांना पैसे असला तर ताण येतो, काही लोकांना पैसे नसलेला सुद्धा ताण येतो. या दोन विरुद्ध गोष्टी आहेत बघा. जे अनेक लोक म्हणतात की पैशासाठी हे सगळं जीवन चालू आहे, पण काही लोकांच्याकडे जास्त पैसा आला की ताण यायला लागतो. म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की सारखं बॅगला हात लावतील, वारंवार ते चेक करतील, आहे की नाही बघतील. या सगळ्या गोष्टी मला तर त्यांना ताण येण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे तुम्ही कसं ते हाताळता याच्यावर ते डिपेंड आहे. किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये घडत असतात. एखाद्याचा मृत्यू झाला असेल किंवा एखाद्या स्पर्धेत किंवा एखाद्या परीक्षेमध्ये अपयश आलं असेल तर अशा अनेक कारण आहेत. किंवा कौटुंबिक गोष्टी जर घेतला आपण, कलह असतो आपल्या, वाद किंवा वाद किंवा वादविवाद असतात. या सगळ्यामुळे ताण येऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. ही एकच गोष्ट नाही तर अशा असंख्य गोष्टी आहेत आपल्या जीवनामधले. पण जर आपण शिक्षकाचा विचार केला, शिक्षक आणि विद्यार्थ्याचा जर आपण विचार केला तर ताण येण्याचं कारण काय आहे? तर पहिलं कारण हे आहे शिक्षकाच्या बाबतीत की मला विद्यार्थी स्वीकारतील का नाही. म्हणजे आपण जेव्हा बीएड होऊन जेव्हा आपण पहिल्यांदा एखाद्या शाळेत जाऊ किंवा एखाद्या वर्गात जाऊ तर आपलं पहिलं हे असतं की मला विद्यार्थी स्वीकारतील का नाही. लक्षात ठेवा की कधीही आपण शिक्षक या नात्यानं स्टेजवर उभा राहू तर आपली तयारी इतकी हवी की पुढच्याला काही शंका असल्या किंवा काही विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, इतकी तयारी असली पाहिजे. मी एक गोष्ट शिकली होती की कंटेंट एनरिचमेंट म्हणजे पुस्तकात आहे त्याच्या पलीकडचं जाऊन आपल्याला शिकवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, तर ताण येणार नाही.
ताण कधी येतं आपल्याला, की समोरच्याला काहीतरी विचारलं तर आपल्याला सांगता आलं नाही तर ताण येऊ शकतो. अशा अनेक प्रसंग आहेत शिक्षकाच्या जीवनामध्ये. किंवा बऱ्याच वेळेला मला एखादा विषय आवडत नाही, तोच विषय शिकवायला दिला शाळेमध्ये, अशाही गोष्टी असतील, असंख्य गोष्टी आहेत. तर आपण अशा अनेक गोष्टीची चर्चा पुढे एक एक करत करूया. ताणाच्या संदर्भात म्हणजे ऍक्च्युली आपलं काही व्याख्या वगैरे काही गरज नाही, पण तरी सुद्धा एखादी व्याख्या असावी म्हणून ती घेतलेली आहे. एखाद्या व्यक्तीसाठी जो उपयुक्त ताण आहे तोच दुसऱ्या व्यक्तीसाठी दुःखद असू शकतो. मगाशी आपण चर्चा केली तसं. समजा आता एक त्या ह्याच्यातलं उदाहरण होतं, मी जे पुस्तक यासाठी रेफर केले, त्या पुस्तकामध्ये पॅराशूटचं जे काही एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला ते एकदम असं थरारक वाटेल, की त्याला तो अनुभव खूप मजेशीर वाटेल, पण काही लोकांना तो भीतीदायकही वाटेल. जसं की आता इंदलकर सर आपले आहेत, त्यांना सायकलिंगचा छंद आहे किंवा त्याला आपण म्हणतो की त्यांचा तो एक जीवनाचा भाग होऊन गेलाय. त्यांना ते खूप आवडतं, कुठेही ते त्याच्यावरून जात असतात, अनेक त्या स्पर्धांमध्ये ते भाग घेत असतात, तर त्यांना तो आनंद त्यातून मिळू शकतो. पण काही लोकांना इतकी सायकल चालवायची याचाही त्या काही लोकांना भीती किंवा ताण येण्याची शक्यता दाट आहे. एक व्याख्या दिलेली आहे, तणावकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीतीदायक जुळवून घेण्याच्या, मगाशी जे आपण चर्चा केली त्याच सगळ्या गोष्टी आहेत. अशा परिस्थिती किंवा घटनांना जो आपण प्रतिसाद देतो, मगाशी तुम्हाला म्हटलं ना, ताण काय येतो तर आपण स्वीकारतो म्हणून येतो. तर जे काही आपण प्रतिसाद देतो त्या विशिष्ट अशा घटनांना किंवा परिस्थितीला, त्याला ताण असं आपण म्हणू शकतो. अशी ढोबळमानाने व्याख्या केलेली आहे. पण ताण येण्यापाठीमागचे काय कारण आहेत, काय काय प्रकार आहेत का हो, तर आहेत. तर साधारणपणे 5 प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे परिवेशीय, एन्व्हायरमेंटल, दुसरा आहे वर्तन विषयक, तिसरा आहे बोधात्मक, चौथा आहे भावनिक आणि शारीरिक. तर तुमच्या समोर 3 चित्र दिसत आहेत बघा. तर ताण आल्यानंतर काय होतं, तर 3 गोष्टी घडतात, 3 एफ घडतात. हे 3 एफ कोणकोणते आहेत? फाईट, फ्लाइट और फ्रीज. ताण आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एकतर फाईट, लढा दिला जातो, नाहीतर फ्लाइट, पळ काढली जाते, किंवा फ्रीज म्हणजे ते गोठून तिथंच आपण गर्भगळीत होऊन तिथंच बसू शकतो. या 3 गोष्टी घडू शकतात. तर ह्या 3 गोष्टी घडत असताना कोणकोणती कारण आणि प्रकार आहेत या संदर्भातल्या आपण चर्चा करूया. पहिलं आहे परिवेशीय. आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे, घटक आहेत, किंवा ज्याला आपण म्हणतो की जो परिवेश आहे, याच्याशी संबंधित जी काही घटक आहेत किंवा परिस्थिती आहे, याच्यामुळे आपल्या समोर अनेक ताण निर्माण होऊ शकत असतात, जे आपल्या आवाक्याच्या बाहेर म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळेही ताण येतो. काही लोकांना कशामुळेही ताण येऊ शकतो, पण असे काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ताण येण्याची शक्यता दाट आहे. पूर आला, आग लागली, किंवा भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक गोष्टी आहेत, याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही, तरी सुद्धा नियंत्रणाच्या पलीकडे असलेल्या गोष्टीमुळे सुद्धा लोकांना ताण येऊ शकतो. काही लोकांना विजेचा आवाज आला तरी सुद्धा सहन होत नाही, काही लोक घाबरतात, किंवा खूप जास्त ताप आला, मोठा आवाज, प्रखर प्रकाश यासारख्या इतर जे काही भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे ताण येण्याची शक्यता दाट असते. आता एक केस आली होती माझ्याकडं, म्हणजे ताण का असं कसं येऊ शकतं. एक 7वीचा चिन्मय नावाचा मुलगा आहे, नाव बदललेलं आहे, तर त्याची माझ्याकडे केस आली होती. तर तो सारखा असा चिडचिड करायचा आणि एकदम अग्रेसिव्ह व्हायचा, अचानक अग्रेसिव्ह व्हायचा. आणि त्याच्याशी आम्ही चर्चा केली, ती केस डील करत असताना असं लक्षात आलं की की त्याला जे आवश्यक पैसा आहे किंवा आवश्यक जे काही सुखसुविधा आहे त्याचे वडील देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे तो सारखा असा इन्फेरियर कॉम्प्लेक्स मध्ये राहायचा आणि त्याला वाटायचं की मी इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा आहे आणि माझी परिस्थिती खूपच हालाकीची आहे, त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीला फेस करता येत नाही, कुठलीही गोष्ट मी घेऊ शकत नाही असं त्याला सारखं वाटायचं आणि तो त्या स्ट्रेस खाली राहायचा. तेव्हा आम्हाला हे समजलं, त्यांच्या शिक्षकांनी रेफर केलेली केस होती आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. तर दोघं आई वडील नेहमी जी काही रोजंदारी असेल यावर जायचे आणि तिची आजी होती आणि त्या आजीकडे तो राहायचा आणि आई वडील सकाळी गेले की संध्याकाळी यायचे, त्याच्यामुळे याच्यावर लक्ष नसायचं, आजीला तो जुमानत नसे. नंतर त्या शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर ही केस आम्ही हाताळली आणि त्यांच्या आई वडिलांना आम्ही भेटून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं आणि त्याला सांगितलं, मी समजावून सांगितलं की बाबा तू ज्या परिस्थितीमध्ये राहतो, त्याचं स्वतःचं घर होतं, आई वडील म्हणजे पुरेसं, म्हणजे दोघं कुटुंबाला पुरेसं असेल इतकं ते कमवत होते, पण तरी स्वतः त्याला वाटायचं, कारण तो कंपॅरिझन करायचा. म्हणजे सगळ्यात वाईट जी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये, तर कंपॅरिझन ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कंपॅरिझनमुळे ताण येऊ शकतं, तुलना. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही तारे जमीन पर पिक्चर बघितला असेल, तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. युनिक इन द सेन्स प्रत्येक व्यक्तीचं जे काही जडणघडण आहे, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे, इतरांसारखं असूच शकत नाही.
तुम्ही जर निसर्गातली कुठलीही वस्तू घेतली तर ती प्रत्येक वस्तू वेगळ्या, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक वेगळा आहे. पहा, एकाच झाडावर उगवणारे किंवा उमलणारे 2 फुलं जरी घेतलं तर त्या फुलांमध्ये सुद्धा तुम्हाला तफावत असलेलं दिसेल, युनिकनेस असलेलं तुम्हाला दिसून येईल. याचं कारण काय आहे, तर आपलं जे काही जडणघडण आहे ती युनिक आहे, याची जर आपण जाणीव ठेवली आणि इतरांशी कंपॅरिझन करायचं ठरवलं, एक शिक्षक म्हणून सुद्धा हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मी एक प्रसंग तुमच्या समोर सांगतो, तुमच्या लक्षात येईल. एक नावाची शिक्षिका आहे आणि आपल्या एक किशोर नावाच्या मुलाला म्हणते, तो अभ्यास करून आलेला नसतो, होमवर्क करून आलेला नसतो, तर ती नावाची शिक्षिका म्हणते, किती बावळट आहेस रे तू, किती नालायक आहेस, तुला काय अक्कल आहे का नाही, नेहमी तुझं हे आहे, बघेल तेव्हा तू नुसता खेळत असतोस, तू नापास होणार, असं ती त्याला ओरडत असते. आणि दुसऱ्या विषयाची नावाची शिक्षिका आहे, ती त्याला म्हणते की बाळ काय कारण आहे, म्हणजे तू अभ्यास न करण्यापाठी काय कारण आहेत का, तुझ्या बाबतीत काय घडलेलं आहे का, घरात सगळं ठीक आहे का, काय मी माझी काय मदत लागेल का. याच्याशी ज्यावेळी या 2 शिक्षक बोलत असतात तर कुठल्या शिक्षकाचा परिणाम चांगला होईल हो, तू कुठल्या शिक्षकाकडे जास्त अटॅच होईल, तर नावाच्या शिक्षकाकडे तो जास्त अटॅच होईल. आणि नावाच्या शिक्षकाकडे बघितलं तर ताण येईल. का ताण येईल, कारण आता परत सुरू होईल. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण वय वर्ष 12 नंतर किशोरावस्थेच्या ज्या स्टेज नंतर ज्यावेळी आपण त्या मुलांना डील करत असतो, लक्षात ठेवायचं त्या मुलांच्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला की ते कधीही पुसलं जात नाही. म्हणून शिक्षकांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक शब्द हा मोजून आपण बोलला पाहिजे, कारण त्या विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षक हा आदर्श असतो, रोल मॉडेल असतो. माझं घरचंच उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येतं. मी माझ्या लहान मुलाला म्हटलं की गणिताचं हे थोडंसं, ही पद्धत वेगळी आहे, या पद्धतीने केल्यानंतर तुला सोपं जाईल. तर माझ्या मुलाने सांगितलेलं, तुला काय कळतं, माझ्या शिक्षकाने सांगितलं हेच बरोबर आहे. म्हणून शिक्षक किती आदर्श असतो हे ज्वलन तुम्हीही अनुभवले असतील हे उदाहरण. त्यामुळे शिक्षकांनी खूप काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना हँडल करणं, त्यांच्याशी डील करणं खूप गरजेचं आहे. नंतर ताणतणावाला सामोरं जावं लागतं, विद्यार्थ्याला जावंच लागतं, पण शिक्षकाला सुद्धा जावं लागतं. हे परिवेशीय कारण आहेत. त्यानंतर बोधात्मक इन द सेन्स कॉग्नेटिव्ह, जे आपण सेन्सेशन, परसेप्शन या गोष्टी आपण आपल्या बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये शिकत असतो. त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये किंवा बोधात्मक घटकामध्ये स्मरण येतं, अध्ययन येतं, बुद्धिमत्ता येते, या सगळ्या गोष्टी येतात जे मेंदूशी निगडीत आहेत. म्हणजे इनडायरेक्ट सांगायचं म्हणजे मेंदू आधारित शिक्षण, याच्याशी संबंध ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं इथे येतं. आता याच्या संदर्भात काय आहे हो, म्हणजे आता उदाहरण समजा की मी बोलायला थांबलो स्टेजवर आणि मला पाठ केलेलं काहीच आठवलं नाही, म्हणजे माझ्या मेमरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, मला रिकॉल करत असताना किंवा रिकॉग्निशन करत असताना काही इश्यूज झाले, म्हणजे प्रत्यावन, म्हणजे मी वाचलेलं आठवलंच नाही, तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तिथं गडबडी व्हायला लागतं, मला छाती धडधडायला लागतं, डोकं गच्च व्हायला लागतं, या सगळ्या गोष्टी घडू शकतात बोधात्मक या गोष्टीमुळे. किंवा बौद्धिक, म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याची आयक्यू जो आहे म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे ती सरासरीची असेल आणि त्याला त्याच्या कुवती पलीकडचं काम दिलं असेल, एखाद्या होमवर्क असेल किंवा एखादा प्रोजेक्ट दिला असेल, तर तिथं ताण निर्माण होण्याची शक्यता दाट आहे. म्हणून विद्यार्थ्यांना समजावून घेणं खूप गरजेचं आहे. मी तर पुढे जाऊन म्हणेन की आत्ताच मी एक कोर्स केलाय, डिप्लोमा कोर्स इन गायडन्स अँड काउन्सिलिंग, एनसीआरटी भोपाळकडून. तर तिथं आम्ही एक प्रोजेक्ट केला होता. तर त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही असं बघितलं की विद्यार्थ्यांचा प्रोफाईल डेव्हलप केला पाहिजे. प्रोफाईल इन द सेन्स की त्याची आवड काय आहे, त्याचा कल काय आहे, त्याचा बुद्धिमत्ता काय आहे, त्याच्या क्षमता काय आहेत, या सगळ्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपण जाणली तर त्याला प्रोजेक्ट देत असताना, त्याला असाइनमेंट देत असताना किंवा त्याला कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सामावून घेऊ शकतो. कुणाला बोलायचं काय, हँड रेज केलेला आहे, पूजा अक्षय हँड रेज केलं, काय सांगायचं आहे, बोलायचं. हॅलो हॅलो सर, गुड इव्हनिंग. ते आवाज येत नवीन नाही सर. फंक्शन आहे ते आवाज येत नाहीये. हॅलो बघा सर येतोय आवाज. जरासं नेटवर्कचा इश्यू तुमच्या इथे असेल, प्लीज जरासं नेटवर्क जिथं असेल तिथे या. हा अक्षय काय बोलत खूप होता? हळू आवाज येतोय. सर काय नाही, ते नवीन फंक्शन आहे ते काय माहित नाही आम्हाला. हँड रेड. बरं ठीक. हा अच्छा, इट्स ओके नो प्रॉब्लेम. ओके, नेटवर्कचा इश्यू आहे, ज्यांना आवाज येत नाही प्लीज नेटवर्क जिथं असेल तिथे जा प्लीज, कारण मी इथून सगळा आवाज फुल केलेला आहे.
त्यामुळं एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की जर विद्यार्थ्याला बोधात्मक दृष्टिकोनातून जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याचं एक शिक्षक म्हणून त्याचं प्रोफाईल डेव्हलप होणं गरजेचं आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक स्कूलवरती, प्रत्येक शाळेवरती, प्रत्येक कॉलेजवरती एक समुपदेशक असणार म्हणजे असणारच. तुम्हाला भविष्यात खूप चान्सेस आहेत आणि त्याचं एक रोल मॉडेल आपण डेव्हलप करतोय की पुढच्या वर्षीपासून आपल्या कॉलेजवरती स्कूल काउन्सिलिंग नावाचे एक डिप्लोमा, पीजी डिप्लोमा आपण चालू करतोय. जो डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला काउन्सिलर म्हणून काम करता येतं, म्हणजे शिक्षकाबरोबर काउन्सिलर म्हणून काम करता येतं किंवा स्वतःचं प्रॅक्टिस सुद्धा करता येतं. ही काळाची गरज आहे. म्हणजे जेव्हा समोर आपण आपलं करिअर करत असताना या गोष्टी डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. हे करिअर एक गोष्ट झाली, पण आपल्याला स्वतःसाठी सुद्धा ते खूप उपयुक्त असणार आहे. आणि एक आपण जिथे जाऊ तिथं आपला जर बायोडाटा इतरांपेक्षा वेगळा असेल तर 100% आपल्याला चान्सेस मिळेल. मगाशीच आपण म्हटलं पीपल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मॅटर करतात. ओके, तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित हाताळता आल्या तर आपल्याला ताणतणाव व्यवस्थितपणे हाताळू शकतो. भावनिक ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण मनुष्य म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळा आहे किंवा प्राण्यांपेक्षा वेगळे असण्याचं कारण भावना. आणि भावना सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे आपणाला व्यक्त करत असताना ती योग्य व्यक्तीसमोर. म्हणजे मी एक कोटेशन ऐकलं होतं, वाचलं होतं अरिस्टॉटलचं, की त्याने असं म्हटलेलं आहे की राग किंवा ताण व्यक्त करणं खूप सोपं आहे, पण योग्य माणसासमोर योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने, योग्य प्रमाणात व्यक्त करणं ते एक कौशल्य आहे, तेच व्यवस्थापन आहे. भावनेत सुद्धा तसंच आहे की आपल्याला जी काय भावना व्यक्त करायची आहे आपण कोणासमोर व्यक्त करतोय, त्याचं प्रमाण काय आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, ती योग्य वेळ आहे का आपण जे व्यक्त करणं. म्हणजे राग असेल, आपलं फ्रस्ट्रेशन असेल, डिप्रेशन असेल, हे व्यक्त करत असताना लक्षात ठेवा आपली सगळी गोष्टी सगळ्यांसमोर मांडायची नसतात, सगळ्यांसमोर व्यक्त करायचे नसतात. ज्याच्यासमोर आपण ज्याची रिलायबिलिटी, जो रिलायबल आहे अशा व्यक्तीसमोरच मांडलं पाहिजे. तर नाहीतर काही लोक काय करतात त्याचाही बाजार मांडतात. त्यामुळे आणि परत तिसऱ्या गोष्टीचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या म्हणून भावना आहेत, ज्या सकारात्मक आणि नकारात्मक. आता नकारात्मक मग कोणत्या कोणत्या आहेत? भीती आहे, चिंता आहे, भयगंड म्हणजे फोबिया, अतार्किक भावनिक अनुभव, या सगळ्या गोष्टी नकारात्मक. सकारात्मक कोणतं? आनंद आहे, सुखकारक भावना आहे, उत्साह, या सगळ्या आहेत. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्यांमध्ये मगाशी अरिस्टॉटलचं जे मी कोटेशन सांगितलं ते प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे. मध्यम मार्ग निवडणं खूप गरजेचं आहे आणि हेच कौशल्य आहे आणि हेच ताण व्यवस्थापन आहे. तर तिसरं आहे ते महत्वाचं आहे की तिथं आपल्याला काहीच करता येत नाही तर तिथं लेफ्ट होणं खूप गरजेचं आहे. लेफ्ट म्हणजे किंवा अपयश किंवा माघार घेणं म्हणजे अपयश नाही आहे किंवा ती आपली कमकुवत बाजू नाही, विकनेस नाही आहे. तर लक्षात ठेवायचं की माघार घेणं म्हणजे पुढच्या कुठल्या तरी उद्देशासाठी आपण खूप मोठी झेप घेणार असतो तरच. म्हणजे एक उदाहरण नेहमी सांगितलं जातं की वाघ जो असतो तो माघार का घेतो, तर त्याला तेवढी मोठी झेप घ्यायची असते, ती झेप घेण्यासाठी तो माघार घेत असतो. म्हणून लेफ्ट होणं सुद्धा ती योग्य वेळी. नाहीतर लोकांना असा एक गैरसमज निर्माण होईल की हा पळपुट आहे, पण योग्य वेळी योग्य परिस्थितीमध्ये लेफ्ट होता आलं पाहिजे आणि रिएंट्री करता आलं पाहिजे. आणि ती रिएंट्री एवढी धमाकेदार असली पाहिजे की लोकांनी चकित झालं पाहिजे. तर हे वर्तनविषयक घटक कोणकोणते आहेत? तर वर्तनविषयक घटकामध्ये आपण बघितलं पाहिजे की जे काही चांगल्या सवयी ते आपल्या असणं खूप गरजेचं आहे. आणि वाईट लोकांच्या संगतीला लागल्यामुळं की आपल्यामध्ये ताण निर्माण होण्याची शक्यता दाट आहे. जसं की व्यसनं आहेत, विविध प्रकारची व्यसनं आहेत किंवा नकारात्मक जे काही अभिव्यक्ती आहे याच्यामुळेही ताण निर्माण होण्याची शक्यता दाट आहे. ओके, आता शारीरिक कुठले कुठले घटक आहेत? असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की आमच्याकडे सायकोलॉजीमध्ये की एक स्कूल्स ऑफ सायकोलॉजी संप्रदाय आहेत, मानसशास्त्रातील संप्रदाय आहेत. त्यामध्ये कार्यवादामध्ये असं सांगितलं जातं की शरीर आणि मन हे दोन रेल्वे रुळाचे दोन रूळ आहेत, म्हणजे दोन्ही समांतर आहेत. असं एक वेगळं आणि दुसरं वेगळं असं नाहीये. तर दोन्हीचं ही कार्य, दोन्हीचं महत्व तितकंच आहे. कारण काय सांगतो तुम्हाला, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी असं म्हटलं जातं, साऊंड बॉडी. कारण जर सदृढ मन असेल तर सदृढ शरीर असेल तर सदृढ मन वास करतं तिथं. पण उलट आहे असं सुद्धा. म्हणजे शरीर सदृढ असलं पाहिजे, मनही सदृढ असलं पाहिजे. किंवा शरीराला एखादी काहीतरी मोठी काहीतरी इजा झालेली आहे किंवा एखादा आजार असेल तर मन सदृढ असू शकत नाही. आणि मन जर आजारी असेल किंवा कुठल्या तरी व्याधीने ग्रासलेलं असेल तर शरीर सुद्धा सदृढ असू शकत नाही. या दोन्ही गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत. म्हणून
शरीर आपलं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपण स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये ते डिटेलमध्ये बघणार आहोत की काय केलं पाहिजे, शरीर सदृढ राहण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. या 5 जे काही कारण आहेत या कारणा किंवा कारणासंदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आपण आता थोडंसं जाऊया. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, हा विषय खूप मोठा आहे, वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडंसं आपण फास्ट जाऊ आणि काही प्रश्नोत्तरासाठी थोडासा वेळ देऊया आपण. ओके, आता हे कारण बघितली आपण, ताण म्हणजे काय बघितलं, पण त्याची लक्षणं जर बघितलं म्हणजे आपल्याला ताण आलाय का नाही, स्वतःसाठी असेल किंवा विद्यार्थ्यांचं जर आपण बघायचं असेल, ताण आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर त्याची काही लक्षणं आहेत. जसं की तुम्हाला एक माहिती असेल, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन यांनी एक मॅन्युअल पब्लिश करतात प्रत्येक, आता ते त्यांची 5वी एडिशन आहे, त्याला DSM म्हणतात, डायग्नोस्टिक मॅन्युअल आहे ते, सिस्टमॅटिक डायग्नोस्टिक मॅन्युअल आहे. त्या मॅन्युअल मध्ये हे त्याची लक्षणं दिलेली आहेत. ताणाची बोधात्मक लक्षणे म्हणजे कॉग्निटिव्ह कुठले स्मरणशक्ती विषयक समस्या असते, म्हणजे आत्ता कुठं ठेवलं होतं कुठं लक्षात नाही, कुठंतरी कुणाला तरी काहीतरी वस्तू दिली असते ती लक्षात नसते, स्मरणशक्ती विषयक मेमरी संदर्भातले प्रॉब्लेम असतात. एकाग्र न होणे म्हणजे ते बसलेले असतात पण त्याचं लक्ष तिसरीकडेच असतं, किंवा समोर काय चाललंय याच्या संदर्भात त्यांचं भान नसतो, वेगळ्याच विचारांमध्ये घडून गेलेले असतात. नेमके मत न बनवता येणे म्हणजे नेमकेपणाने काय सांगायचं आहे, बऱ्याच वेळेला आखिर कहना क्या चाहते हो हा जो डायलॉग आहे या लोकांना बरोबर सूट होतो. चिंतेचा पगडा असतो म्हणजे नेहमी ते स्ट्रेस खाली असतात, नेहमी एन्झायटी त्यांच्यामध्ये दिसून येते आणि विचार प्रक्रियेतील निराशावाद, म्हणजे ते बोलत असताना प्रत्येक वेळी निराशावादीच बोलणार, नकारात्मकच बोलणार, म्हणजे सकारात्मक त्यांच्या तोंडून कधी ऐकताच येणार नाही. कितीही समोर सकारात्मक असलं तरी शेवटी काय होणार, करून करून करायचं काय, कशासाठी करायचं, काय होणार आहे, याच्यातून काय होणार आहे, असा त्यांचा शेवटचा ठरलेला प्रश्न आहे. ही बोधात्मक काही लक्षणं आहेत. तसंच ताणाची मानसिक काही लक्षणं आहेत किंवा त्याला आपण निदर्शक म्हणतो, डिटर्मिनंट्स म्हणतो, ती कोणती आहेत, तर मनस्थिती चढ उतार, म्हणजे अशा लोकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या मूड स्विंग होत असतो सारखा, कधी उत्साही असतात, कधी अनुत्साही असतात, कधी मध्येच हसतात किंवा कधीच असं त्यांच्यामध्ये दिसून येतं. हे स्ट्रेसची अतिउच्च लेवल असते, म्हणजे लक्षात ठेवा स्ट्रेसच्या 3 लेवल आहेत, त्याच्यातली अतिउच्च लेवल असेल तर अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. चिडचिड, संताप आणि दुःख त्यांच्यामध्ये दिसून येतं, म्हणजे छोट्या छोट्या क्षुल्लक कारणासाठी सुद्धा चिडचिड किंवा संताप दिसून येते. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक अधिकारी असतो आणि त्यांचं छोटंसं कुटुंब असतं, एक छोटासा मुलगा असतो, नुकताच शाळेला जाऊ लागलेला असतो आणि त्याची पत्नी, आणि ती नुकतीच एक नवीन गाडी विकत घेत होतो आणि त्याचं नेहमीचा कार्यक्रम असतो की सकाळी उठल्यानंतर ती गाडी साफ करणे, धुणे आणि मुलाला शाळेत सोडणे आणि आपण ऑफिसला जाणे. आणि एक दिवशी काय होतं, तर ते दोघंही साफसफाई करत असतात आणि साफसफाई करत करत तो गाडीच्या बॅक साईड येतो आणि असं काहीतरी पुसत असतो आणि खर्र 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 असा आवाज येतो आणि पाहतो तर काय, तर मुलाच्या हातात दगड असतं आणि त्या दगडानं तो त्या पुढच्या बॉनेटवर काहीतरी लिहित असतो. हे ती त्याचे वडील बघतो आणि त्याला इतका राग येतो, साईडला पडलेली छडी घेतो आणि त्या मुलाच्या हातावर बोटांवरती मारतो, बोटातून रक्त यायला लागतं, याचं भान सुद्धा त्याला राहत नाही. थोड्या वेळानंतर लक्षात येतं मी काहीतरी चुकी केली, काहीतरी घडले, ते बघतो आणि पटकन नंतर भानावर आल्यानंतर त्या मुलाला घेऊन दवाखान्यात जातो. दवाखान्यातून तो परत येतो, तो दिवस तसाच ते घालवतात. दुसऱ्या दिवशी ती गाडी पुसायला घेतात आणि त्यावेळी तिथं लिहिलेलं असतं, आय लव्ह यू डॅडी. म्हणजे त्या लहान मुलांनी आपल्या वडिलांविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ते नुसता शिकलेलं असतो, काहीतरी लिहायला शिकलेलं असतो आणि त्या मुलाने ते लिहिलेलं असतं. पण त्या वडिलांना त्याच्या ऑफिसमधलं एवढं टेन्शन असतं, एवढं म्हणजे वर्कलोड असतो आणि या सगळ्यांमध्ये छोटीशी म्हणजे त्या भौतिक गोष्टीमध्ये तो इतका अडकलेला होता की लोन काढून घेतलेली गाडी होती, आता करायचं काय. तुम्ही अवतीभोवती अशा लोकांना बघितलं असेल की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते इतके चिडचिडे होतात, त्यांचा संताप अनावर होतो, दुःखी होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ताण निर्माण होण्याची शक्यता होते. आज आपण भौतिक गोष्टीमध्ये इतकं अडकलेलो आहोत तर आपल्याला या भौतिक गोष्टीमुळे ताण निर्माण होण्याची शक्यता किंवा ताण निर्माण होतोच, शक्यता नाही निर्माण होते. निश्चिंत राहण्याबाबतची असमर्थता म्हणजे ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही, निश्चिंत राहू शकत नाही, दडपल्यासारखे वाटणे, म्हणजे त्यांना असं काहीतरी कशाचं दडपण आहे किंवा ते भयभीत होतात सारखे, चटकन राग येणे, मगाशी म्हटलं तसं निराशावाद, आत्मविश्वासाचा अभाव, कॉन्फिडन्स नसतात, कुठली गोष्ट त्यांना जमत असतं, येत असतं पण कॉन्फिडेंटली ते करू शकत नाहीत. पूजा, काय बोलायचं आहे आपल्याला? नाही सर, ते चुकून झालेलं. इट्स ओके.
उत्साह नाहीसा होणे, म्हणजे निरुत्साह असतात, अलिप्तता असतात, अस्वस्थ असतात. तुम्हाला जर स्ट्रेसफुल लोकांना बघायचं असेल तर ते त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते अलिप्त असतात. म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये एकत्र दिसणार नाही. जे ते त्या समूह म्हणजे समजा ते एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर ते एकटेच असतील, डबा एकटे खातील किंवा कुठल्याही गोष्टीत एकटे असतील, किंवा वर्गात तुम्ही बघितलं असेल अशा मुलांना जर ओळखायचं असेल तर ते एकटे एकटे डबा एकटे खातील, किंवा खेळत असताना सुद्धा ते आपापलेच असतील. अवसाद, एकटेपणा आणि रडणे. अवसाद म्हणजे त्याचा संबंध डिप्रेशनशी आहे. कारण डिप्रेशन ही अतिउच्च स्टेज आहे, आणि स्ट्रेस नंतर हळूहळू आपण फ्रस्ट्रेशन कडे जातो, नैराश्याकडे जातो, आणि नैराश्यातून आपल्याला डिप्रेशन म्हणजे अवसाद यायला लागतं. एकाग्रता साधण्यात अडचण येते, निर्णय घेण्यात अडचण येते, नकारात्मक विचार प्रक्रिया ह्या दिसून येतात. ही सगळी ताणाची मानसिक लक्षणं आहेत, त्या DSM-5 मध्ये दिलेली आहे. की हे हे कोण करतं, तर आपल्याकडे एक सायकोलॉजीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजी जे चिकित्सा मानसशास्त्रज्ञ आहेत, त्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. आणि यातला म्हणजे हे एक लक्षणं दिसलं म्हणजे ताण आहे असं त्याचा नाही, तर त्याची काय त्या बंच असतात, म्हणजे प्रत्येकाचे एक एक बंच दिलेलं. ही 5 लक्षणं दिसली की त्यांना या ताणाची ही लक्षणं आहेत, असं आपण त्याचं काय करत असतो, डायग्नोसिंग करत असतो, निदान करत असतो, त्यानंतर त्याचं ट्रीटमेंट केलं जातं. ताणाची लक्षणे, वर्तनविषयक लक्षणे काय आहेत का, तर आहेत. म्हणजे काय होतं, झोपेसंबंधीच्या समस्या जाणवू लागतात, खूप जास्त किंवा खूप कमी झोपणे सुरू होतं. म्हणजे काही लोकांना स्ट्रेसमुळं झोप, आता हा म्हणजे काय, एकतर ते इतकं खातात, म्हणजे भस्म्या रोग झाला की इतकं खातात स्ट्रेसमुळं, आणि काही लोक खाणं सोडून देतात. अंमली पदार्थ किंवा मद्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण, आणि काही लोकांना म्हणजे व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता सुद्धा दाट आहे स्ट्रेसमुळे. म्हणजे काही लोक म्हणतात मी दारू का पितो, काही लोकांना आम्ही ज्यावेळी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जातो, पुनर्वसन केंद्रामध्ये जातो, तिथं आम्ही पाहतो की बाबा तुम्ही दारू का प्यायला शिकलात, किंवा दारू पिण्याचं कारण काय, तर स्ट्रेस. अरे का दुसऱ्या कोणाला स्ट्रेस नाहीच आहे का, सगळे ज्यांना स्ट्रेस होते दारू पितात का, तंबाखू खातात का, किंवा कुठल्या इतर अंमली पदार्थाच्या आहारी जातात का, नाही ना. कारण शोधतात लोक, म्हणजे कशावर तरी आपलं समाजमान्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना आणखी स्ट्रेस वाढायला लागतो. म्हणजे ज्यामुळं एखादी गोष्ट केली जाते ती गोष्ट कमी होण्याऐवजी ताणाचं रूपांतर अतिताणामध्ये होण्याची शक्यता दाट आहे. कारण आर्थिक नुकसान होतं, वादविवाह, कलह, म्हणजे ताणामध्ये जे काही आपण बघितलं मग त्या गोष्टी नव्यानं आणि पुन्हा अति प्रमाणात ते दिसून येतात. इतराबरोबर मिळून मिसळून वागण्यात अडचण येते, सामाजिक जवळ किंवा जवळच्या नात्याविषयीची रुची वाटणे, जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं जातं, अस्वस्थतेतून येणाऱ्या सवयी जसे की नखे कुरतडणे. तुम्ही स्ट्रेसमध्ये जर गांगुलीला पाहिलं असेल क्रिकेटमध्ये, तो नेहमी असा नखं कुरतडायचा, किंवा तुम्ही इतरांनाही कुठल्याही स्पोर्ट्समनला किंवा फुटबॉलमध्ये तुम्ही प्रामुख्याने पहा, फुटबॉलची मॅच जर बघत असाल तर हे अशा प्रकारचे लक्षणं तुम्हाला दिसतील. ओके, शारीरिक लक्षण काय आहे, तर मगाशी तुम्हाला सांगितलं की दुखणे, वेदना होणे, वाढलेला रक्तदाब आहे, बीपी वाढतो, वाढलेली उष्णता आहे, श्वासोश्वासचा वेग वाढलेला असतो. तुम्ही जर त्या अति ताण झालेल्या व्यक्तीला तुम्ही जर कधी स्पर्श केला तर तुमच्या हे सगळं लक्षात येईल. किंवा मळमळ, चक्कर येते, छातीत वेदना होतात, कमी होणे, वारंवार सर्दी होणे, अनियमित मासिक पाळी, म्हणजे मुलींच्या संदर्भातलं, महिलांच्या संदर्भात घटलेली प्रतिकार शक्ती आहे, स्नायूमधील ताण, वाढलेला सावधपणा, ही सगळी शारीरिक लक्षणं आहेत. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला ऑब्झर्व्ह करतो आणि त्याला स्ट्रेस आहे का नाही हे जेव्हा आपण सांगतो, तर ह्या सगळ्या याच्यामधून आपल्याला हे व्यक्त करता येतं किंवा सांगता येतं. मग असे म्हटलं की सगळेच ताण वाईट असतात का, नाहीये. तर काही ताण हे चांगले असतात, त्याला आपण काय म्हणतो, यू स्ट्रेस म्हणतो, आणि डिस्ट्रेस हे वाईट आहे. म्हणजे हे एक्स्ट्रीम टोक आहे, दोन टोक आहे डोका आहे, एक यू स्ट्रेस आणि एक डिस्ट्रेस. आणि स्ट्रेस म्हणजे काय, ही अशी फिलिंग आहे, एखादी गोष्ट आपल्या समोर आहे, त्याचं प्रेशर आपल्याला येतं, त्याचं एक दडपण आपल्याला येतं, त्याला स्ट्रेस म्हणतात. पण यू स्ट्रेस म्हणजे काय, एखादी गोष्ट, म्हणजे एखादा स्पोर्ट्समन आहे, त्याला बॅटिंग करायला किंवा बॉलिंग करायला एक शेवटची ओव्हर आहे आणि त्याला बॉल दिलेला आहे, त्यावेळी ज्याला ती जी काही फिलिंग येतं आणि त्याचं रूपांतरण तो काय करतो की विकेट घेण्यामध्ये किंवा समोरच्या फिल्डरला दबावाखाली टाकण्यामध्ये करतो, त्याला यू स्ट्रेस म्हणतात. डिस्ट्रेस म्हणजे काय, गर्भगळीत होणे. गर्भगळीत होणे म्हणजे हे फायटिंगचं आहे आणि हे फ्रीजचं आहे. आणि हे काय आहे, हे लक्षण आपल्याला ताणाशी संबंधित येतात. हॅन्डसेले नावाचं एक, म्हणजे तुम्हाला जर पुढे त्याचा उपयोग होत असेल तर हॅन्डसेले नावाचा एक खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, त्यांनी ताणासंदर्भात खूप मोठं संशोधन केलेलं आहे, त्यांनीही त्याची वर्गवारी केलेली आहे. तर आपला जो महत्वाचा मुद्दा आहे ताण व्यवस्थापन, म्हणजे ताण समजल्याशिवाय ताण व्यवस्थापन करता येत नाही. तर ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं, तर हे व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, मी कोणत्या व्यक्तिमत्व प्रकारामध्ये मोडतो. जर मी बहिर्मुखी असेल, म्हणजे एक्स्ट्रावर्ट पर्सनॅलिटी असेल,
तर ताणाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात, कारण ही व्यक्ती बोलून रिकामी होते. पण मी इंट्रोवर्ट असेल तर, अंतर्मुखी असेल तर ही व्यक्ती कोणाशी बोलतच नाही मुळात. म्हणजे ह्याला बोलणं म्हणजे खूप काही करण्यासारखं आहे, म्हणजे ह्यानं जग जिंकल्यासारखं आहे. मग या लोकांना स्ट्रेसचं प्रमाण जास्त आहे. म्हणून आपण ज्यावेळी आमच्याकडे काउन्सिलिंगची केसेस येतात त्यावेळी पहिल्यांदा त्यांचं पर्सनल जस्ट अशा काही एन्झायटी किंवा स्ट्रेस डिप्रेशनचे असेल तर पहिल्यांदा त्यांचं पर्सनॅलिटी टेस्टिंग केलं जातं ते खूप व्यक्तिमत्वाच्या कोणत्या प्रकारात आहे. इंट्रोवर्ट असेल, अंतर्मुखी व्यक्तिमत्व असेल, आपण बरेच वेळेला ग्रामीण भागात एक शब्द वापरला आतल्या गाठीचा, तर अशा लोकांना ताणाचं प्रमाण जास्त असतं. आणि जे बडबडे असतात, समाजाभिमुख असतात, अशा लोकांना ताणाचं प्रमाण खूप कमी असतं. ओके, आता अनुभवासंबंधी म्हणजे स्वतःला ते कळायला पाहिजे मला ताण आलाय म्हणजे काय, कोणकोणती लक्षणं माझ्यात दिसून येतं. तर हे सेल्फ अवेअरनेस सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, एक शिक्षक म्हणून असेल, एक व्यक्ती म्हणून असेल, तर सेल्फ अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे. एक आपल्या फिलॉसॉफीमध्ये एक प्रश्न आहे बघा, तत्वज्ञानामध्ये, कोहम, मी कोण आहे, याचं उत्तर तुम्हाला जेव्हा कळेल, माझे स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, माझी बलस्थानं काय आहेत, माझी कमकुवत बाजू कोणत्या आहेत, हे ज्या व्यक्तीला कळतं तो ताण असेल किंवा कुठल्याही परिस्थितीला तो चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. याचं मूल्यांकन आपल्याला करता आलं पाहिजे, असेसमेंट करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून स्ट्रेंथ आणि विकनेसेस कळणं खूप गरजेचं आहे. एक आर्टिकल आहे, माझ्या जवळपास 100च्या वर आर्टिकल्स आहेत. त्यातलं एक आर्टिकल खूप जे लोकांना आवडतं ते म्हणजे सॉट अनालिसिस. सॉट म्हणजे काय, SWOT. सॉट म्हणजे स्ट्रेंथ, W फॉर विकनेसेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी आणि T फॉर थ्रेट्स. नंतर मी त्याला C असं घेतलंय, चॅलेंजेस असं घेतलेलं. हे ज्या व्यक्तीला करता येतं, ह्याचं विश्लेषण अनालिसिस ज्याला करता येतं तो खऱ्या अर्थानं सक्सेस होऊ शकतो, एक शिक्षक म्हणून, एक व्यक्ती म्हणून. आणि ताणाला तर चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. आता ताणावर हल्ला कसं करायचा, मगाशी म्हटलं ना की आपल्याला त्याला स्वार होता आला पाहिजे, त्या ताणावर स्वार होता आला पाहिजे, त्या परिस्थितीवर, त्या घटनेवर स्वार होता आला पाहिजे, तर आपण ताणाचं व्यवस्थापन करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण नवीन स्रोत वापरता आले पाहिजेत आपल्याला, की पर्याय शोधता आले पाहिजेत, ऑप्शन्स आपल्याला शोधता आले पाहिजेत, तर आपण ते ताणाचं किंवा ताण कमी करू शकतो. ताण नष्ट करता येत ना, लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट बाहेरून निर्माण होत नाहीये, कुठलीही गोष्ट बाहेरून निर्माण होत नाही, तर ती आतूनच निर्माण होत असते. त्यामुळे ते नष्ट करता येत नाही, फक्त त्याचं प्रमाण कमी करता येते. आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये उद्भवलेल्या, मनामध्ये उद्भवलेल्या कुठल्याही गोष्टीचं समूळ नष्ट करता येत नाही, फक्त प्रमाण कमी करता येतं. कुठलाही काउन्सिलर, कुठलाही सायकोलॉजिस्ट हेच करत असतो, त्याचं प्रमाण कमी करत असतो. म्हणून त्याच्यावर स्वार होतात. ताण कमी होण्यासाठी पुनर्रचना करता आला पाहिजे. कुठल्या परिस्थितीमध्ये आपण ती ताण हाताळत आहोत त्याची पुनर्रचना करता आला पाहिजे, पुनर्विचार करता आला पाहिजे आणि त्याची हाताळणी करता आली पाहिजे. ओके, विशिष्ट ताणके टाळणे. आता बऱ्याच वेळेला आपल्या परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्या हाताबाहेरचं आहे किंवा आपण ते सोडवू शकत नाही किंवा ते आपल्याला त्याला हाताळता येत नाही, तर त्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजे. मगाशी तो शब्द वापरला ना आपण, तर ते टाळता आलं पाहिजे. त्यानंतर ताणाची कारणे कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती असेल तर त्या एक उदाहरण दिलेलं आहे, तर त्यांनी त्या कसं केलं पाहिजे. आता मी एक व्यक्तीला नेहमी बघत असतो, तर ती व्यक्ती जेवढं शक्य आहे तेवढं इतरांशी सौजन्यानं वागत असते. हे सौजन्यानं वागणं म्हणजे कमीपणाचं नाही आहे, तर ते इतरांशी माझं वर्तन सौजन्याने असल्यामुळं तिथला जो काही माहोल आहे, तिथली जी काही परिस्थिती आहे ती सुखकारक असते आणि त्याच्यामुळे मलाच सुखवा वाटणार आहे. जर आपण इतरांशी जर नेहमी वादविवाद करत राहिलो तर तो पूर्ण माहोल, तो जो इन्व्हायरमेंट आहे, तो जो परिसर आहे, म्हणजे शाळेचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हे नेहमी कलह राहणार, एकमेकाचे द्वेष काढत राहणार, त्याच्यामुळं एकमेकाला बघितल्यानंतर पुन्हा ताण निर्माण होण्याची शक्यता दाट असते. सामाजिक पाठिंबा मिळवणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ताण कमी करायचा असेल तर एक खूप महत्वाचा सामाजिक घटक आहे तो म्हणजे आपला मित्र परिवार, नातेवाईक, कुटुंब यांच्याशी संवाद, चांगले रिलेशनशिप असणं खूप गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, नेहमी आपणच बोललं पाहिजे असं नाही, त्यांचंही ऐकून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण इतरांचं ऐकतो तेव्हाच आपलं ऐकायला ते तयार असतात. काउन्सिलर फक्त अशी एक व्यक्ती आहे जी इतरांचं ऐकते, पण इतर लोक आपलंच ऐकतील असं नाहीये. त्यामुळं इतरांचंही आपण ऐकलं पाहिजे, तर लोक आपल्याला ऐकतील. आणखी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद साजरा करता आला पाहिजे आपल्याला. म्हणजे मोठी गोष्ट मिळालीच आनंद साजरा केला पाहिजे असं नाहीये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद साजरा करता आला पाहिजे. एक ऍडव्हर्टाईज लागते बघा, कुठल्या तर आईस्क्रीमची ऍडव्हर्टाईज आहे, म्हणजे पहिला आल्यावर हे आईस्क्रीम खायचं, दुसऱ्या आल्यावर हे खायचं, तिसरा 5 तर होशील ना. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला आनंद साजरा करता आला पाहिजे, जेणेकरून त्याला जे त्या मुलाला जे स्ट्रेस आलं होतं, म्हणजे आता वडील काय म्हणतील माझा रिझल्ट ऐकून, तर ते या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला ते स्ट्रेस कमी करता येतो. छंदामध्ये आणि फावल्या वेळेत सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की आपल्यासाठी जो काही मी एक शेवटी आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत, माझं स्वतःसाठी एक वेळ काढतो का, दिवसातून मी किती वेळ काढतो स्वतःसाठी.
तो एक्सरसाइजसाठी असेल किंवा माझे छंद जोपासण्यासाठी असेल, तर तशी काही वेळ माझ्यासाठी काढतो का मी दिवसातून एक 15 मिनिटं 20 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी. तर त्याच्यामुळे सुद्धा ताणतणाव कमी करण्यासाठी मदत होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं मगाशी म्हटलं की व्यायाम करणं, ध्यानधारणा करणं, योग करणं खूप महत्व आजच्या काळाची गरज आहे. कारण आजचं जर आपण काळ बघितला तर खूप स्पीडीली सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे शारीरिक घटकांकडे, शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सकाळी साधारणपणे मला असं वाटतं की आपण जर पारंपरिक जर विचार केला तर आपलं जे काही पूर्वज होते किंवा आपली जे काही पिढ्या अगोदरच्या पिढ्या होत्या तर ते सूर्योदयाच्या अगोदर उठायचे आणि झोपायचे कधी, तर ते 8च्या आसपास झोपायचे आणि साधारणपणे 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर आपण शारीरिक याचा जर विचार करत असू, शारीरिक तंदुरुस्तीचा विचार करत, शारीरिक आरोग्याचा जर विचार करत असू तर हे पाळणं खूप गरजेचं आहे. सूर्योदयाच्या अगोदर उठणं आणि 8च्या आसपास जेवण संपवून साधारणपणे 10च्या आत झोपणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे काय होतं, एक सायकोलॉजिकल आणि एक न्यूरोलॉजिकल, म्हणजे आमच्या सायकोलॉजीमध्ये एक ब्रँच आहे न्यूरो सायकोलॉजिकल ब्रँच. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की साधारणपणे 10 नंतर आपल्या ग्लाईल सेल आहेत, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे करडा रंग आहे मेंदूचा ते ग्लाईल सेल होतात, आधार पेशीमुळे असतात. आणि आधार पेशीचं काम काय माहिती आहे का आपल्याला? ते आधार पेशीचं काम आहे डागडुजी करणं, म्हणजे मेंटेनन्स करण्याचं काम आहे. आणि ते मेंटेनन्स करण्याचं काम रात्री 10 नंतर सुरू होतं. म्हणून तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल बघा, 9:30, 10, 10:30च्या आसपास आपल्याला एक जांभई येते. हे जांभई येण्याचं कारण काय? तर शरीर सांगतं बास, दिवसभराचा तुमचा आता कार्यभार आहे तो संपवा, आता माझं काम सुरू होतं. म्हणून विश्रांती घेणं किंवा झोप घेणं 10 नंतर खूप गरजेचं आहे. याचं कारण ते सायकोलॉजिकल आणि न्यूरोलॉजिकल कारण आहे. म्हणून त्याच्यासाठी व्यायाम, आराम, ध्यानधारणा, योग या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर आपल्याला ताणतणाव व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं. रोजनिशील्या हा सगळ्यात महत्वाचा, म्हणजे एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला आवडतं की जर आपल्याला आपल्या चुका काय आहेत, म्हणजे मग अशी म्हटलं तुम्हाला शॉर्ट अनालिसिस म्हणजे माझं स्ट्रेंथ काय, म्हणजे दिवसभरात मी कोणती गोष्ट नवीन शिकली. म्हणजे रोजनिशीलीनं म्हणजे काय, सकाळी उठलो, मी फ्रेश झालो, नाश्ता केला, जेवण केलं, झोपलो, भेटलो, काही केलं, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या नाही. तर मी आज नवीन काय शिकलो, नवीन कोणती गोष्ट शिकलो. एखाद्या व्यक्तीला माझ्यामुळं एखादी गोष्ट त्रास झाला असेल तर मी त्याला सॉरी म्हटलं का, मला त्यावेळी काय फिलिंग वाटलं, या सगळ्या गोष्टी लिहिणं खूप. आज नवीन विचार वेगळा काय सुचला का, मी वेगळा काय अनुभव घेतला का, अशी कुठली वेगळी नवीन व्यक्ती माझ्या जीवनात आज भेटली का, तिच्याकडून मी काय शिकलो, हे लक्षात ठेवा. असे सगळे छोटे छोटे विचार आपण ज्यावेळी व्यक्त करतो त्यावेळी एक सिग्मंड फ्राईडचा एक तत्व आहे किंवा ज्या मनासंदर्भात त्यांनी मांडलेला एक सिद्धांत आहे. तो म्हणतो की सबकॉन्शियस नाही, म्हणजे कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस. हे सबकॉन्शियस सुप्त मन जे आहे ना, तुम्ही जसे विचार करता तशा प्रकारच्या कृती करत असतं. म्हणून रोज निश्चित दिवसाच्या शेवटी लिहायचं, जेणेकरून झोपत असताना सगळे सकारात्मक विचार आपल्या मेंदूमध्ये साठतील. आणि हा सबकॉन्शियस माइंड आपल्या जीवनाचा प्लॅनर आहे, तो नियोजक आहे. आणि आपण जसे विचार करतो तशाच प्रकारे गोष्टी घडत असतात. म्हणून रोज निश्चित लिहित असताना असं सकारात्मक गोष्टी आपल्याला मदत करतात ताणतणाव व्यवस्थापन करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी. ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला मदत करतात. म्हणजे आपला बदल कसा केला पाहिजे, आपण आत्मपरीक्षण कसं केलं पाहिजे. रोजनिशीमध्ये आपण लिहितच असतो, तर त्याच्यात काय केलं पाहिजे बदल, स्वतःचा स्वीकार केला पाहिजे. स्वतःला अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचं आहे. म्हणजे कुठलीही कंडिशन न घालता स्वतःचा स्वीकार करता आला पाहिजे. मी कसा आहे, म्हणजे लक्षात ठेवा, जीवनात मी एक नेहमी सांगत असतो कुठल्याही काउन्सिलिंग सेशनला की एखादी व्यक्ती आहे ती कुरूप किंवा सुंदर अशी नसतेच, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. या जगात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. हे जेव्हा आपण अनकंडिशनल ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपण सुंदर आहे हे जगालाच कळत नाही. आणि ही सुंदरता कधी येते, जेव्हा आपण अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स स्वतःचाच करतो, कुठल्याही अटीशिवाय स्वतःचा स्वीकार करतो, तेव्हा ते जे काही तेज असतं आपल्या चेहऱ्यावर दिसतं आणि लोकांना आपण सुंदर आहोत हे फील व्हायला लागतं. जोपर्यंत आपण स्वतःलाच तसं फील करत नाही तर दुसरे काय फील करणार आहे. म्हणून अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचं आहे. भावना व्यक्त करा, निर्भीड राहा. आपल्याला जे म्हणायचं सौम्य शब्दात सांगता आला पाहिजे. हे सॉफ्ट स्किल, मगाशी आपला जो शब्द आहे सॉफ्ट स्किल्स, हे शिकलं पाहिजे आपल्याला. सौम्य शब्दात सांगता आला पाहिजे, मांडता आला पाहिजे, आपण असर्टिव्ह असलं पाहिजे, निर्भीड असलं पाहिजे. आणि आपल्याला एखादी व्यक्तीला आपण काहीतरी दिलेलं आहे तर ते मागता आलं पाहिजे, सौम्यपणे सांगता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. इतर लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा, त्यांच्यामध्ये बदल करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, ताणतणाव व्यवस्थापन करायचं असेल तर इतरांमध्ये काय ढवळाढवळ करू नका, जसं आहे तसं स्वीकार. हे फॅमिली काउन्सिलिंग मध्ये आपण जास्त प्रमाणात सांगतो. स्त्री पुरुष ज्यावेळी आपण नवरा आणि बायको समोर येतात त्याच्यामध्ये हे जास्त होतं. सभोवतालच्या वातावरणात शक्य तितका सकारात्मक बदल करा. मग असे तुम्हाला त्या शिक्षकाचं उदाहरण दिलं
एकमेकाचं जर आपण आयुष्यातले शिक्षक असतील, आयुष्यातले 30 वर्ष 35 वर्ष एकत्र घालणार असो, तर एकामेकाचे उणे दुणे किंवा हे वेदावे काढण्यापेक्षा चांगल्या बाजू सांगा ना. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतं, ते शोधा, ते मांडा किंवा ते सांगण्याचा प्रयत्न करा. त्यातलं तुम्ही जसे असतात जसे राहाल तसेच समोरच्या व्यक्ती राहते. अचूकपणाचा अट्टहास टाळा. बरेच वेळेला हे ताणाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. म्हणजे मला परफेक्टच 100% परफेक्टच असलं पाहिजे, हा थोडासा म्हणजे फ्लेक्झिबल असं होणं गरजेचं आहे. म्हणजे ताणतणाव व्यवस्थापनातलं म्हणजे 2 नंबरचं जे स्किल आहे ते म्हणजे फ्लेक्झिबल असलं पाहिजे. आपण आपल्या गाडीला शॉक ऑब्झर्वर असतो, कशासाठी असतात? हादरे कमी बसावे त्याच्यासाठी. म्हणून आपल्या मनाला ओरखडे पडू नयेत किंवा हादरे बसू नयेत, त्याच्यासाठी फ्लेक्झिबल राहणं खूप गरजेचं आहे. आणखी सगळ्यात महत्वाचं, स्वतः सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपले प्राधान्यक्रम ठरले पाहिजेत, आपले प्रेफरन्सेस ठरले पाहिजेत. मी काय काय करणार, की कुठल्या गोष्टीला किती वेळ देणार आहे हे ठरलं पाहिजे. नाहीतर जसं वेळ येईल, जसं परिस्थिती तसं जगत राहिलं तर ताणतणावाला सामोरं जावं लागेल. पुढे आपण वेळेचं व्यवस्थापन बघणार आहे, तर हे लक्षात येईल तुम्हाला. थोडंसं प्रॅक्टिकल व्हायला शिकलं पाहिजे आपण. प्रत्येक गोष्ट भावनेच्या आहारी जाऊन न करता थोडंसं प्रॅक्टिकल व्हायला शिकलं पाहिजे. आपला जो काही रिझनिंग पार्ट आहे मेंदू मधला, रिझनिंगचा पार्ट आपल्याला डेव्हलप करता आला पाहिजे. लॉजिकली थिंकिंग करता आलं, तार्किक बुद्धिमत्ता एक्स्ट्रीमली सॉरी विकसित करता आला पाहिजे. भावनिक बुद्धिमत्तेपेक्षा तार्किक बुद्धिमत्ता अशा वेळी, ज्यावेळी आपल्याला डील करायचं असतं त्यावेळी ती महत्वाची. ज्यावेळी रिलेशनशिप बिल्ड करायचं असतं त्यावेळी इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपली आवड निवड काय आहे, आपलं कल काय आहे, आपले ऍप्टिट्यूड काय आहेत, आपल्या क्षमता काय आहेत, बुद्धिमत्ता काय, यानुसार जर आपण करिअर निवडलं, एखादा विषय निवडला, एखादा कोर्स निवडला किंवा एखादं आपलं जीवन मार्ग निवडला तर 100% सक्सेस होण्याची किंवा ताणतणाव विरहित जगण्याची शक्यता दाट असते. या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर ताणतणाव व्यवस्थापन आपण चांगल्या